आणि कंटिन्यू. शीतल सर, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली? थँक्यू मॅडम. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आवाज येतो मॅडम? येतोय अगदी व्यवस्थित. माझं नाव शीतल रवींद्र पत्रावळे. मी इस्लामपूरमधून बोलतोय. हा बोला सर, बोला. इस्लामपूरमधून बोलतोय मॅडम. मला ही लिंक राहुल पाटील, सुजाता पाटील यांनी दिली. हा, कशासाठी चालू केलं सर? मॅडम मला शुगर आणि बीपी आणि वेट पण जास्त होतं. ओके. किती डायबिटीस किती वर्षापासून आहे? डायबिटीस मला 19 ला झालतं मॅडम. 19 पासून, म्हणजे आताच्या 5 वर्षांमध्ये. 5 वर्षात झालता. मला सकाळी एक गोळी संध्याकाळी गोळी असायची. आता परवा मी चेक केलं, HbA1c माझा मॅडम 4.98 आलाय. सगळ्या गोळ्या बंद केल्यात डॉक्टरांनी माझ्या, सकाळच्या पण आणि संध्याकाळच्या पण. ओके. किती दिवस काम केल्यावर गोळ्या बंद झाल्या? 3 महिने मॅडम. म्हणजे 5 वर्षाचा डायबिटीस. आणि पहिला स्टार्ट केलं तेव्हा HbA1c किती होता? साधारण मॅडम त्यावेळेला 10च्या आसपास असायचं. 10 HbA1c. ओके, बर. अजून एक सर, आता सगळ्यात मेन महत्वाचं, डायबिटीस वर 3 महिने काम करत असताना तुमच्यात काय काय चेंजेस झाले? वेट मध्ये किती झालं? मॅडम माझं वजन 82 किलो होतं. आता मी आयडियल वेटला आलोय 68 ला. 14 किलो वजन माझं कमी झाले मॅडम. 3 महिन्यात? 3 महिन्यात 14 किलो वजन कमी झालं. हो, एकदम बेस्ट. जोरदार क्लॅपिंग करू आपण. म्हणजे आपण म्हणतो ना, जे लोक व्यवस्थित करतायत त्यांना करता येतं. म्हणजे आपण जर टार्गेट घेतलं ना, तर त्याच्यावर आपल्याला वर्क करता येतं. शीतल सर, असं वाटलं होतं काय? राहुल सर किती दिवस सांगत होते? मला 1 वर्षभर सांगत होता तो माझ्यापेक्षा लहान आहे मॅडम, भाऊच आहे माझा. मोठ्या भावानं लहान भावाचं ऐकलं एकदा. ओके. हा, नाही पण कसं माहितीये काय, नात्यात भाऊ असून सुद्धा ऐकायला किती वर्ष लागली? 1 वर्ष. 1 वर्ष. मॅडम त्याचा फोन आला ना, मी म्हणणार काय फोन करतोय हा, का फोन करतोय, पण आता कळालं त्याने किती मोठं काम केलं. येस. म्हणून तर आम्ही म्हणतो ना, समोरच्याला काय वाटतंय आम्हाला काही मॅटर नाही करत. समोरच्याला काय वाटतंय वाटू दे, आम्हाला माहिती आहे समोरच्या व्यक्तीमध्ये 100% बदल होणार आहे. आणि तो शीतल सर तुम्हाला माहितीच नव्हता ना. तुम्हाला जर वाटलं असतं डायबिटीस मुक्त मी होऊ शकतोय, तर तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही एवढा वेळ म्हणजे एवढा वेळ लावला असता? पण नाही लावला नसता. कारण डायबिटीस फ्री होणं हे तुमचं पण स्वप्न असणारच आहे ना. आपल्या गोळ्या वाढू नये, त्यावेळेला दवाखान्यात जाताना परत एक काय वाढू नये, असं आपल्याला ज्यावेळेला फॉलोअपला जातो त्यावेळेला वाटतच असतं. पण त्याच्यामध्ये काम केल्यानंतर होतं. बरं, डायबिटीस फ्री. तर ही जर्नी 3 महिन्याची सोपी होती का लई अवघड होती? मॅडम तुमच्या सगळ्यांच्यामुळे सोपी झाली. ही अवघड असते. अवघड असते. पण तुमच्यामुळे सगळ्यांच्यामुळे कसं सातत्य राहिलं गेलं. एक तर ते आहे. फोन येणार, राहुल सरांचा रोज फोन येणार, पद्मजी मॅडमचं रोज सकाळी 5:15 5:30 ला मॅडमचं वर्कआउट चालू होणार. सातत्य होतं. शेट्टे सरांचे सगळे ऐकत होतो सेशन. मी सांगताय तसं सगळं ऐकत होतो, त्यामुळे हे सातत्य एवढं फास्ट झालं असं मला वाटतं. मी करतो मला असतं मॅडम झालं नसते. मी कुठं तर अडकलो असतो 100%. तुमचा गायडन्स, शताची फॅमिलीचं सगळ्यांचं सहकार्य, त्यामुळे मी इथपर्यंत आलो. येस. नाही, HbA1c किती होता सांगितलं ना? 8-10च्या दरम्यान होता. 10च्या दरम्यान वर. शीतल सर, तुम्ही स्वतःच लई छान काम केलंय. कारण सातत्य, कारण राहुल सर पण बोलतात ना, कन्सिस्टन्सी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कन्सिस्टन्सी येते कधी माहितीये काय? ती जर्नी आपण हॅपीली जात असू तर. म्हणजे छोटे बेंगलोरला चाललोय, बेंगलोर 500 किलोमीटर, बेंगलोर आता 450 किलोमीटर राईट वर आहोत, हे ज्या वेळेला फिलिंग स्वतःला होतं ना, त्या वेळेला आपल्याला त्याचे बेस्ट रिझल्ट यायला लागतात. आणि तुम्ही हळूहळू गोळ्या एकदम कट झाल्या का हळूहळू कट झाल्या? हळूहळू कमी झाल्या. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं सरांच्या गोळ्या कट झालेल्या आहेत. डॉक्टरांनी स्वतः कट केलेलं नाहीये, हे एवढं सगळ्यांनी लक्षात घ्या.
नाहीतर यांचं झालं आणि मी उद्यापासून सगळं स्टार्ट करते आणि माझं आपोआप कमी करते असं होणार नाही. 10 वरून 4.78 म्हणजे लय क्लास रिझल्ट आहे. जोरदार क्लॅपिंग करू आपण शीतल सरांसाठी. आणि म्हणून शीतल सरांनी उद्याला एलटॉक ठेवलाय आमचा तिकडे. कारण हो मॅडम, इस्लाम सगळ्यांनी या सांगा मॅडम. येस इस्लामपूर सगळेच जण. इस्लामपूर मध्ये कोण कोण आहेत बघा तुमचे. असा रिझल्ट प्रत्येक फॅमिली मध्ये आपण देणं, आपल्या फॅमिलीला देणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे की जे आपल्याकडं राहून जात. ओके. आणि एवढं सातत्य एवढी चिकाटी ठेवायला लागते बरं काय. हा मॅडम मोळके सर आहेत ना आपले, हा मोळके सर एवढे सारखे फोन करतात, तुझं ऍप्रेज घेतलंस का, तू काय खाल्लंय सांग. राहुल सरांचं पण तसंच आहे. मी राहुल नाही सरांना सर, करायला लागतं ना. थांबले, हा वजन येऊन थांबले माझं कमी आहे ना म्हणलं. अरे थांब म्हणले मसल तयार होत्यात मग होते. म्हणजे अशी सांगण्याची जी पद्धत आहे इतकी छान आहे, असं कुठंच नाही. नाही कारण कसं आहे, समोरच्या व्यक्तीला जर त्यातलं काही कळत नसेल, लक्षात येत नसेल, आपण ना वर्षानुवर्ष वाढवलेलं वजन आपल्याला वाटतं मी आता स्टार्ट केलं तर लगेच व्हायला पाहिजे आणि ते कुठेतरी बॉडी मध्ये पण आपण करायला लागलोय ना ग्रेट तर फिनिश. त्याच्यानंतर त्यांच्यावरच सोडून द्यायचं. तर तेवढं तुम्ही करायला लागलाय, समजून घ्यायला लागलाय, पेशन्स डेव्हलप केले आणि त्याचे रिझल्ट येतात. कुठं स्टक झालंय मला तरी कोण विचारले ना तर मी तेच म्हणते, स्वतःमध्ये पहिला चेक करा काय राहिलं. पाणी राहिलं का, झोप व्यवस्थित झाली का, स्ट्रेस लेवल व्यवस्थित आहे का, वेळा व्यवस्थित आहे का. तुम्ही फॉलो करतेलं सगळं व्यवस्थित असेल ना तर टेन्शन घेऊ नका, बेस्ट रिझल्ट येणारच आहे. ओके चलो, शीतल सरांसाठी एकदा आपण जोरदार क्लॅपिंग करू. ग्रेट रिझल्ट काढलाय, पण कन्सिस्टन्सी त्याच्या पाठीमागची की आहे. कन्सिस्टन्सी त्यांनी खूप छान ठेवली आहे. त्यांच्या कोचनं पण त्यांचा फॉलोअप मध्ये कन्सिस्टन्सी ठेवल्या. पण कोच फक्त फॉलोअप घेऊ शकतो, बाकीचा सगळा वेळ तुम्ही तुमच्यावर काम करत असता. त्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचा रिझल्ट काढायला कारणीभूत आहात आणि ते शीतल सरांनी करून दाखवलं. तुम्ही पण हा शतायुषी फॅमिली महत्वाची आहे. शतायुषी फॅमिलीनं एवढं सहकार्य केलंय. त्यात सगळे जण, शेट्टी सर आहेत, पद्मजी मॅडम आहेत, तुम्ही आहे, मोळके सर आहेत, डॉक्टर साहेब आहेत. सगळ्यांचे सेशन ऐकून पण एवढं माहित झालंय. आता एवढं नाही, सगळ्यांना सांगू शकतो, थोडं तर सांगू शकतो, चुकतंय तुझं, असं करू नकोस. अगदी आणि सगळ्यांना मॅडम महत्वाचं, एवढ्या वर्ष कधी सुद्धा बोलता येत नव्हतं जास्त, असं कॅमेरा पुढे ह्याच्या पुढे बोलता येत नव्हतं. एवढं कॉन्फिडन्स तुमच्यामुळे झाला मॅडम. असं नाही आहे. कारण कसं असतं, ज्या वेळेला बॉडी मध्ये पाहिजे ते फ्युअल इनटेक करायला लागतो त्यावेळेला प्रत्येक पेशीला वाटत असतं ऍक्टिव्ह राहावं आणि आपल्यातले जे स्किल आहेत ना ते होतात, आपोआप डेव्हलप होतात. म्हणजे असं नाही आपण त्याला दाबत असतो, स्वतःच आपला कॉन्फिडन्स कमी होतोय ना. कारण हेल्थ व्यवस्थित नसेल तर कॉन्फिडन्स कमी होतं. एक तर कॉन्फिडन्स, दुसरं नॉलेजच्या बाबतीत आपल्याकडे आता आपण करायला लागलोय, राईट वर आहोत, आपल्याकडे नॉलेज आहे, मग तोंड उघडतो ना आपण. जर नॉलेज नसतं तर मग आपण कसं काय बोलायला तरी सुरुवात करणारच नाही. त्यामुळे एक्सपिरियन्स शेअर करणे म्हणजे टॉपिक घेण्यातला प्रकार आहे सर. जोरदार क्लॅपिंग करू आपण मस्तपैकी शीतल पत्रावळे सरांसाठी. आणि